दिनांक 3 फेब्रुवारी 2025. रॉरची हा मल्याळम सिनेमा पाहिला. थ्रिलर आहे, सायको थोडासा. छान आहे, मामुट्टी वगैरे आहे. थोडक्यात बॅकग्राऊंड असा आहे त्याचा की एक श्रीमंत दुबईमध्ये राहणारा, म्हणजे हा मामुट्टीच माणूस असतो आणि त्याची बायको असते आणि ती असते प्रेग्नंट. तर एका तामिळनाडू मधल्या एका खेड्यातल्या मुलगा आणि एक त्याचा साथीदार असे दुबईला काही कामाच्या निमित्ताने गेलेले असतात. आणि गेलेले म्हणजे ते चोरच असतात तसे, दरोडेखोर. आणि ते ह्याच्या घरी चोरी करायला म्हणून जातात, दरोडा टाकायला जातात. आणि वाटेत त्याची बायको येते आणि हा येतो. म्हणजे तर आधी तिजोरीतले तर सगळे पैसे घेतात, चोरी करून जात असतात आणि त्यावेळेस हे मध्ये येतात. तर ते बायकोला म्हणजे इतकं मारतात की ती मरते ऑन द स्पॉट आणि हा जखमी होतो. आणि हा काही त्यांचा पाठलाग करू शकत नाही. शेवटी तो आपल्या बायकोला म्हणजे हे करून मग तिचा बदला घ्यायचा म्हणून तो यांच्या गावी येतो. म्हणजे मास्क काढत पण त्यांनी मास्क घातलेले असतात. आधी काही ठाव ठिकाणाही म्हणजे कळत नाही. आणि ह्याच्यावर आधी दुबईमध्येच ठपके लागतात की आपल्या बायकोला मारलं आणि असं तसं वगैरे, म्हणजे खोटच की म्हणजे अशी चोरी वगैरेचा काही विशेष त्यांनी इम्पॉर्टन्स नसतं दिला. ह्यानीच बायकोला काहीतरी हे केलं असा त्याच्यावर आरोप करतात. आणि हा मग येतो इथे यांच्या गावी. पण आता याला गावात नवख्या माणसाला कसं काय राहायला देणार कोणी. तर तो आपला कारचा ऍक्सिडेंट झाला आणि मी बेशुद्ध झालो आणि तेवढ्या वेळात माझी बायको कुठे गेली या जंगलात काही माहित नाही. तिचा शोध तपास घ्या, म्हणजे माझी बायको मिसिंग आहे म्हणून ती कंप्लेंट लिहायला म्हणून तो तिथल्या पोलीस स्टेशनला जातो. आणि पोलिसांना सांगतो की प्रेग्नंट होती, तुम्ही शोध घ्या. मग ते सगळे 2-3 दिवस जंग पछाडतात, काही कोणाला कुठे बायको सापडत नाही. मग हा म्हणाला, मी माझ्या बायकोला, माझी बायको कुठे जाऊच शकत नाही आणि मरू शकत नाही, हे होऊ शकत नाही. मी माझ्या बायकोला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. म्हणून मग तो तिथेच पोलीस स्टेशनच्याच आवारात एका खानावळीत म्हणून कुठे इकडे तिकडे असं राहतो, खातो. शेवटी मग ते पोलीस वैतागतात. ते म्हणतात, हे आमच्याकरता इन्सल्टिंग आहे की 3 दिवस झाले आणि कशाचाच अजून पत्ता लागत नाही, तर तुम्ही असं करू नका, तुम्ही दुसरीकडे राहा, नाही तर आम्हाला तुमच्याच अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल वगैरे वगैरे. तर मग त्याच्यातला एक गावातला एक माणूस असतो. तर तो म्हणतो की माझं घर विकायचं आहे आणि तुम्ही ते घ्या. ऍक्च्युली जिचं घर असतं, म्हणजे ज्यांचं घर असतो, तो मुलगा मेलेला असतो ऍक्सिडेंटमध्येच, दीपक म्हणून. आणि त्याची बायको एक फॅक्टरी चालवत असते. आणि तो दीपक जो मुलगा असतो ऍक्च्युली तोच अटॅकर असतो, ज्याच्या शोधात हा आलेला असतो. आणि त्याला तिथे येऊन ते कळतं की हा दीपक मेलेला ऍक्सिडेंटमध्ये. त्या बाईला आणखीन एक मुलगा असतो, समीर नावाचा, आणि एक मुलगी असते. आणि त्या मुलीचा एक नवरा असतो, जावई, म्हणजे असं त्यांचं ते कुटुंब असतं. पण त्या आईच्या खातीर असते, आईच बेकार असते. नवरा हँडिकॅप झालेला असतो, मरणासन्न झालेला असतो. आणि त्या बाईच्या हवे खातर किंवा तिला सगळं पाहिजे म्हणून हे दोघंही पोरं चोऱ्या माऱ्या किंवा असं म्हणजे जिणं जगत असतात. आणि त्या चक्करमध्येच तो दीपक तिथे गेलेला असतो दुबईला. आणि येताना त्याचं म्हणजे पैशांकरताच तो मरतो. कोणीतरी त्याचे पैसे हे करतात आणि तो मरतो. ऍक्सिडेंट म्हणजे होतो आणि त्याची डेथ होते. आता त्याचं भूत त्या घरात, आणि त्यांनी म्हणजे तिथे दुबईहून जे पैसे आणले असतात त्या पैशांनीच ती फॅक्टरी उभी केली असते आणि त्याची ती बायको चालवत असते ती फॅक्टरी. आणि त्यांनी ते घरही घेतलेलं असतं. पण त्या घरात त्याचा वास असतो तो, आणि म्हणजे
तो तिथे मेला म्हणून कोणी ते घरही घेत नसतं. मग हा जो मीडिएटर असतो, तो मीडिएटर म्हणजे ऍक्च्युली तो त्या बायकोचा नवराच असतो, पण त्याची एक दुसरी बाई असते ठेवलेली, तर त्याला तिथे जायचं असतं, त्याला काही याच्याबरोबर राहायचं नसतं. मग तो त्याच्याकडनं ते विकत घेतो 45 लाखांमध्ये. याला पाहिजे असतं राहायला काहीतरी, आणि मग हा जातो. ऑन द वेच त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि तो मरतो. त्या ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्च्युली हा जावई आणि मुलगाच त्याला थांबवतात, पैसे आम्हाला पण द्या, घराकरता पण हे करा. तर तो काही ऐकत नाही आणि त्या झटापटीमध्ये आणि मारामारीमध्ये हा दगडाने ठेचून आपल्या वडिलांना मारून टाकतो. तर जावई म्हणतो काय, मग ते प्रेत तिथेच पुरतात एका याच्यामध्ये, आणि ते 45 लाख हा म्हणतो की तुमच्याकडेच ठेवा, त्या जावयाकडे, तो मुलगा म्हणतो, कारण माझ्याकडे ते सुरक्षित राहणार नाही. आणि मग काय होते, कशी आग लागते, तर या जावयाच्या घराला आग लागते आणि ते सगळे पैसे जळून जातात, त्याच्यामध्ये जळून खाक होतात, असं दाखवलंय. पण नंतर ती पिशवी परत त्या मुलाकडे दाखवलीये. त्याच्यामुळे खरं काय, कोणी काय लपवलं, काही कळत नाही. आता इकडे ह्याला धडा शिकवायचा असतो, म्हणजे मामुट्टीला त्या मुलीच्या नवऱ्याला, म्हणजे दीपकला, तर तो तिच्या आईला हिचा हात मागतो, म्हणजे म्हणतो की मला तुमची मुलगी तरुण आहे अजून, मला किती दिवस असं राहणार, मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे आणि मी सगळी फॅक्टरी सांभाळीन, सगळीकडे लक्ष देईन वगैरे. तर तिला लग्न करायचंच नसतं तिचं, कारण आपल्या मेलेल्या नवऱ्यावर तिला माहित नसते आपला नवरा असा आहे म्हणून, तर प्रेम असतं. आणि ऍक्च्युली त्या गावात आणखीन एक मुलगा राहत असतो की ज्याचं तिच्यावर प्रेम असते, म्हणजे तो तिचा आधीचा प्रेमी असतो, पण शेवटी ती दीपक बरोबर लग्न करते. तर ह्याचं म्हणजे असं मूक प्रेम असतं, तिला त्याची जाणीव असते. आणि तर त्याला सारखी शंका येतच असते की हा माणूस इतक्या लांबून दुबईहून ह्या गावात नुसती फॅक्टरी उघडायला किंवा कशा करता आलाय, आणि ऍक्सिडेंट झालं तर काय, म्हणून तो थोडासा मागावर त्याच्याही असतो आणि पोलिसांचे, की पोलिसांचंही काय चाललंय. तर त्या पोलिसांमधलाही एक जरा हावरट असतो, तर त्यालाही असं काळं वाटत असते या केसमध्ये, आणि त्याच्यामुळे तोही वेगळा त्याचा शोध चालू असतो. आणि त्याचा शोध घेताना त्याला हे लक्षात येतं की, म्हणजे त्याला मग कळतं सगळं की काय प्रकार झालाय आणि हा इथे का आलाय. आणि मग तो त्याला ते पेपरच्या कटिंग वगैरे सगळं दाखवून म्हणतो की तुम्ही मला खरं सांगणार आहात का मी हे सगळ्यांना म्हणजे कळेल असं पब्लिसिटी करू. तर तो म्हणतो ठीक आहे, आणि तीच धमकी तो दीपकच्या आईला पण देतो की तुमचं नाव बदनाम होईल, तुमच्या मुलांनी हे असं असं केलेलं आहे सगळं. तर त्याची आई तर बदमाश असती, त्याला याच्यातनं सरबतातनं जहर देते, तो तिथेच मरून जातो. हे परत तो जावई आणि मुलगा त्याला तिथे पुरतात. आता इकडे ही आधी नाही म्हणते लग्नाला, पण तिला वाटतं हे सारखा हा आपल्या डोक्याला ताप देतोय, जाऊ दे आपण ह्याच्याशी लग्न करूया, बघू. पण मग ह्याचं वागणं विचित्रच असते ना, त्याच्यामुळे ती वैतागते. ती म्हणते हा असा का वागतोय, नीट का वागत नाही, कारण हा मुद्दामून तिला असं चिडवत असतो किंवा तिला राग येईल असं, की जेणेकरून तो याचं भूत समोर येईल, आत्मा, आणि मग हा त्याच्याशी बदला घेईल, असं त्याचं एक काहीतरी गैरसमजूत असते. पण मग ही शेवटी वैतागते आणि निघून येते तिकडनं, त्याच्याकडनं, आणि सांगते आपल्या आईला की मी तिथे आता राहणार नाही, मी जाणार नाही, तो विचित्र आहे माणूस. मग त्याच वेळेस तो जो तिचा प्रियकर असतो, तो सगळं खरं कारण सांगतो की त्यांनी कशा करता लग्न केलं आणि का, आणि तुझा तो नवरा कसा होता. मग तिचे डोळे उघडतात, मग तिला राग, ती म्हणते मला आता त्या नवऱ्याचं काही नको. मग त्याचे पैसे तिच्याकडे असतात 45 लाख, ते आपलं कारखाना सगळं ती जाळून टाकते आणि म्हणते आपण आता हे राहू. मग हा पोलीसमध्ये जातो आणि सांगतो सगळं की खरं काय प्रकारे, हा कोण आहे, कशाला आलाय, आणि ह्यानी कसं बाकीच्यांना मारलं, आणि त्या सासूनी कसं आपल्या मुलाकरवीच पोलिसाला मारलंय, हे ते. मग सगळ्यांनाच पकडतात आणि कस्टडीमध्ये टाकतात, म्हणजे मामुटीला पण आणि त्या आईला पण. मुलांनाही जेल होते.
जावायला, कारण जावाई पण इन्व्हॉल्ड असतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग हे दोघं आनंदाने राहतात. तर हा जेव्हा जेलमध्ये असतो मामुट्टी, तेव्हा तो म्हणतो की अजून माझा बदला पूर्ण कुठे झालाय, अजून मला भरपूर बदला घ्यायचा आहे, असं करून तो तिथे म्हणजे थांबवलाय सिनेमा. तर एंड जरा असं कळला नाही की तो सायकिक असतो, त्या सायकिक याच्या थ्रूच तो सगळं हे करतो का त्याचा पुढे काय आणखीन कोणाचा आणखीन बदला घ्यायचा आहे, काय करायचं ते काही नीट कळलं नाही. पण ओव्हरऑल म्हणजे पकडून ठेवणारा तसा सिनेमा आहे, चांगला आहे.